नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 भरतीबद्दल मित्रांनो ऑफिशियली अपडेट आला आहे. ऑफिशियली मित्रांनो नोटिफिकेशन आला आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची. तर 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जे मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा आलेली आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या जवळपास मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता. महाराष्ट्रातील मुलं मुली आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये तारीखसुद्धा दिली आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे आणि केव्हापर्यंत तुमचे फॉर्म भरणे चालू असणार आहे. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सुद्धा मित्रांनो डेट त्या ठिकाणी म्हणजे महिना त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल हे अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर आरपीएफ मध्ये जे मित्रांनो कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या या दोन्ही जागा निघत आहे आणि जास्त मुलींना प्राधान्य यामध्ये दिलं जाणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर रनिंग किती आहे आणि रनिंगला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आणि ते अपडेट सुद्धा तुम्हाला दाखवणार, नोटिफिकेशन सुद्धा दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात आधी तुम्हाला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं हे अपडेट तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हाऊ टू अप्लाय फॉर आरपीएफ रिक्रुटमेंट 2024. अप्लिकेंट मस्ट लॉग ऑन टू द ऑफिशियल वेबसाईट टू फिल आउट द अप्लिकेशन फॉर्म. Click on the link RPF Constable and Sub Inspector General Recruitment 2024. After successful submission, take a printout of the application form. Application mode only online. आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इम्पॉर्टंट डेट. तर फॉर्म भरणे तारीख या ठिकाणी दिलेली आहे. तर पहा, स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर जानेवारी 2024 टेंटेटिव्ह डेट आणि लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर फेब्रुवारी 2024. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन लेखी परीक्षेची तारीख नोटिफाय कमिंग सून. तर या ठिकाणी नोटिफाय सून आहे. तर लवकरच मित्रांनो याची लेखी परीक्षेची तारीख येणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरणे तारीख आलेली आहे. ठीक आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म चालू असणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे. ठीक आहे. तर पहा, आरपीएफचे जे मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे. तर तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये स्टार्टिंगला सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा फॉर्म चालू होते 2024ला. ठीक आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत फॉर्म भरणे चालू असणार आहे आणि लेखी परीक्षा तारीख लवकरच येणार आहे. ठीक आहे. तर पहा, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता. कॉन्स्टेबलमध्ये 10वी पासवर आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जर सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन लागणार आहे. ठीक आहे. तर तुमचं जर मित्रांनो 10वी पासही असेल तुम्ही आणि ग्रॅज्युएशनही झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते आणि सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. त्याचबरोबर तुमचं फक्त 10वी झालं आहे तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्येच फॉर्म भरता येते आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरता येणार आणि कॉन्स्टेबलमध्येच फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 25 लागते आणि यामध्ये एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी म्हणजे यामध्ये एससी एसटी कॅटेगरीसाठी फी 250 रुपये असते आणि यामध्ये जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी फक्त 500 रुपये फी एवढी असते. त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 34,000 प्लस पगार स्टार्टिंगलाच मिळतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 35 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे, 35 प्रश्न गणिताचे. तर टोटल 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 सेक्टर. मित्रांनो अभ्यास करा आतापासून कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगत आलो आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे म्हणून. तर पहा मित्रांनो, आता ऑफिशियल मित्रांनो नोटिफिकेशन आला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा तारीख आली आहे मित्रांनो भरतीची. तर आता मित्रांनो तयारीला
लागा. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात आधी तुमची 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. 1.5 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये कॉन्स्टेबलचं ग्राउंड तुम्हाला सांगून देतो सर्वात आधी. तर कॉन्स्टेबलसाठी शिक्षण 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर यामध्ये उंचीचा जर विचार केला तर यामध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे मुलं असाल तर तुम्हाला उंचीमध्ये सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीच्या मुलांना यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांना. महिला उमेदवारांना यामध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि यामध्ये आता ग्राउंड किती आहे, कॉन्स्टेबलसाठी ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर कॉन्स्टेबलमध्ये जे ग्राउंड आहे, तर कॉन्स्टेबलमध्ये 3 इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर लॉंग जंप आहे, झिगझॅग आहे. तर यामध्ये जे आहे मित्रांनो 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर तर 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना या ठिकाणी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरचं ग्राउंड कसं आहे, तर सब इन्स्पेक्टरमध्ये ग्रॅज्युएशनवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्रातील मुलींना. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये पुरुष उमेदवारांची उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही SC/ST कॅटेगरीचे मुलं असाल तर सब इन्स्पेक्टरमध्ये तुम्हाला उंची यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर लागते, आणि महिला उमेदवार जर असाल SC/ST कॅटेगरीच्या तर तुम्हाला उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये ग्राउंड किती आहे, तर सब इन्स्पेक्टरमध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि 6.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे, जो की सर्वात चांगला आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 4 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंपसुद्धा आणि झिगझॅगसुद्धा आहे सब इन्स्पेक्टरमध्ये. तर सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा सेमच मित्रांनो 3 इव्हेंट आहे यामध्ये, 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, त्याचबरोबर लॉंग जंप, त्याचबरोबर हाय जंप. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस RPF रेल्वे पोलीस भरतीचे. तर 10वी पासवरच ही भरती निघत आहे. जवळपास 12,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. तर चांगली सुवर्ण संधी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे. तर हे संधी मित्रांनो हातामधून गमावू नका. ठीक आहे. तर आतापासून ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल तर अभ्यास करा मित्रांनो, कारण की अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तर नुसतं क्लास केले तर चालणार नाही, तुम्हाला मित्रांनो सेल्फ स्टडीसुद्धा करावी लागणार आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा. आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे मित्रांनो अभ्यासाला बसा. ठीक आहे. सोशल मीडियापासून जेवढं होतं तेवढं दूर राहा, आणि मोबाईलमध्ये जास्त मित्रांनो लक्ष देऊ नका, मोबाईलमध्ये जास्त टाईम बरबाद करू नका. ठीक आहे. कारण की इंस्टाग्राम, फेसबुक हे मित्रांनो सगळं टाईमपासचं माध्यम आहे. ठीक आहे. सगळे लोक या ठिकाणी मित्रांनो वेळ गमावण्यासाठी बसलेले आहे. ठीक आहे. तर यावर जास्त लक्ष देऊ नका. पुस्तकं घेऊन घ्या आतापासून निघत, आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा, तयारीला लागा. ठीक आहे. आतापासून जर 6-6, 8-8 घंटे जर अभ्यास करसाल तर नक्कीच मित्रांनो यामध्ये सिलेक्शन तुमचं होणार आहे RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. तर चांगली भरती निघत आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.